नमस्कार मित्र हो. तर आज गोसावाडीचा राखणी टिपर आपल्या या ठिकाणी होत आहे. तर मी तुम्हाला हा राखणी टिपर कशा पद्धतीने एन्जॉय केला जातो किंवा साजरा केला जातो हे तुम्हाला प्रत्यक्षात दाखवत आहे. इथे या ठिकाणी चूल पेटत आहे, चुलीवरती डाळ शिजत आहे, म्हणजे जेवणाचा प्रोग्राम चालू आहे. ओके. राखणी टिपरचं वैशिष्ट्य म्हणजे हा राखण्यांचा टिपर असतो आणि घरी जेवण न बनवता कुठेतरी झाडांच्या सावलीमध्ये वनामध्ये भोजन बनवलं जातं. लाईक वन भोजन टाईप. टिपरामध्ये खास बनवली जाणारी भाजी म्हणजे भोपळ्याची भाजी. तर या महिला मंडळी या ठिकाणी त्याची तयारी करत आहेत. ही आहे वांगी कापून ठेवली गेली आहेत, हा टोमॅटो पण कापला जाणार आहे आणि हा भोपळा पण कापून ठेवण्यात आलेला आहे. तर या सगळ्या महिला मंडळी या भोजन बनवण्याच्या तयारीमध्ये म्हणजे तयारी करत आहेत. जेवण बनवण्याची सुरुवात आता करत आहोत आपण. आता बघू कशा पद्धतीने जेवण तयार केलं जातं. आता हा टोप चुलीवर ठेवलेला आहे. आता स्पेशल जेवण बनवणाऱ्या या महिला मंडळी आहेत. तेल फोडणीसाठी केलेलं आहे आणि म्हणजे आता थोडक्यात फोडणी जेवण बनवण्याची सुरुवात झालीच आहे. फोडणीला कांदा लसूणाची फोडणी देण्यात गेली आली आहे. आता आपल्याला भाजी बनवायची पद्धत सुरू झाली आहे. चला बघूयात काय ते. या चुलीवरती डाळ शिजत आहे. उकळवणी म्हणतात. ओके ओके. दुपारी यायचं इथं. चटणी टाकली आहे, अजून हळद टाकायची आहे. संध्याकाळी विचारली बघ काय काय होतं. सुंदर येतोय आता. भाजी आपण भाजी तयार झाल्यानंतर कशा पद्धतीने काय ते आपण थोडंसं रेस्ट उकळवणी बनवण्यासाठी लहान कडधान्य भाज्या कापून या टोपामध्ये शिजवण्यात येतील. हा भोपळा पण कापून त्याच्यामध्ये टाकत आहे. तो पण थोड्या वेळाने शिजेल म्हणजे आपल्याला भोपळवणीची भाजी बनवता येईल. नंतर त्याच्यामध्ये आपण काय काय मिक्स केलं वहिनी? थोडा मिक्स केला. हे सगळं मिक्स करून आता भोपळवणी तयार होईल. आपण आता त्याच्यामध्ये मिक्स करतोय सगळं. याच्यात पण टाका भोपळा, याच्यात पण भोपळा. ही आहे तवळीची भाजी. तर या तवळीच्या भाजीमध्ये भोपळा मिक्स करत आहेत. या भाजी कशा पद्धतीने बनवते आपण या वहिनीला थोडं विचारूया. एक मिनिट. हा सांगा, त्या भाजी बनवण्यासाठी काय काय तुम्ही काय? चवळी, बटाटी, वांगी, टोमॅटो, भोपळा, मसाला, हळद सगळं मिक्स करून अशी सगळी मिक्स करून तयार केली तर आता आपण भाजी थोड्या वेळात तयार होतील. तर आपण थोड्या वेळाने तयार होत आहेत. ते बघूयात आपण कसं काय सुरुवात तयार झालेली आहे.
चुलीवरील टोपामध्ये चवळीची भाजी तयार झालीच आहे थोड्याच आणि ती आता भोपळ्यांची फोडणी देण्यात येईल. राखणं बाजून आहे. आता पूर्णपणे जेवण तयार झालेलं आहे. भात, भाजी आणि भोपळवणी. तर थोड्याच वेळात आपल्या इथे या ठिकाणी भोजन समारंभ चालू होईल. तर आपण त्याचा सगळ्यांनी आस्वाद घेऊ. पहिला हे मन काय करू काय घाव